नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बाह्यांचे प्रकार शिकणार आहोत। म्हणजेच बाहीची घडी कशी घ्यायची, उंची किती इंच घ्यायची किंवा उंचीनुसार बाहीला आपण ओपन भागाकडून किती इंचाने कमी करून घ्यायचं ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि बरेच जणांच्या बाहीला फुगा येत असतो, तो का येतो, कशामुळे येतं किंवा किती इंच तुम्ही जास्त घेतात किंवा कमी घेतात त्यामुळेही हा फुगा येऊ शकतो। तर बाहीला फुगा येण्याचे कारण काय आहे तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये आज डिटेलमध्ये बघणार आहोत। सर्वात आधी आपण बाही कट करूयात। मी इथे 40 साईजचा पेपर कटिंग घेतलेला आहे। 40 साईजची आपण बाही कट करणार आहोत। मी हे जे पेपर कटिंग आहे त्याच्यावरती तुम्हाला बाही लावून दाखवणार आहे। कट केल्यानंतर आपल्याला बाही ही लावून बघायची असते। मी इथे 40 साईजचं पेपर कटिंग घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावरून बाही तयार करूयात। याआधी देखील मी तुम्हाला बाहीचे माप कसे घ्यायचे, बाहीची उंची किती इंच घ्यायची ते बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि उंचीनुसार खुल्या भागाकडून किती इंच कमी करून घ्यायचं तेही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला जर माझे पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकतात। मी 40 साईजपासून जे पुढचे पेपर कटिंग आहेत त्याच्यासोबत 2 प्रकाराच्या कटोऱ्या देत असते। आता आपण बाही कटिंगला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण 40 साईजची बाही कट करणार आहोत। इथे मी पेपर घेतलेला आहे। पेपरची आपल्याला घडी करायची आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवायची आहे आणि ओपन बाजू समोरच्या साईडने। मी इथे सर्वात आधी 40 साईजची पेपर कटिंग करून दाखवत आहे। म्हणजे 40 साईजच्या पेपर कटिंगची बाही करणार आहे। सर्वात आधी आपण घडी मोजून घेणार आहोत। 40 साईजसाठी लागणारी जी घडी आहे बाहीची ती 10 इंच येणार आहे। 40चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 40चा चौथा भाग म्हणजे 10 इंच। मी याआधी तुम्हाला मुंड्याचा जो गोल राऊंड असतो त्यावरून माप कसं घ्यायचं ती पद्धत शिकवलेली आहे। आता घडीवरून बाही कशी कट करायची ते शिकवणार आहे। इथे आपली 40 साईजची जी घडी आहे ती 10 इंचाची आहे। इथे आपण बाहीची रुंदी घेतलेली आहे 10 इंच। 10 इंचावरती टिक करून आपण लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण उंची मोजून घेऊया। इथे मी 5 इंच उंचीची बाही घेणार आहे। तर त्यासाठी आपल्याला शिलाई मार्जिन किती इंच घ्यायला पाहिजे ते सर्वात आधी मी तुम्हाला इथे सांगत आहे। मी इथे अस्तरची बाही कट करणार आहे। 5 इंच आपल्याला खालच्या साईडने टिक करायचं आहे। तिथून पुढे आपल्याला 5 इंच मोजून घ्यायचं आहे। इथे 5 इंचवरती मी टिक केलेलं आहे। इथून तर एवढी आपली जी बाही आहे ती 5 इंचाची, खाली आपलं हे 5 इंच आहे ते शिलाई मार्जिन आहे। जेव्हा आपण अस्तर जॉईन करतो तेव्हा ते शिलाई मार्जिनमध्ये ॲड होऊन जातं आणि मी जे वरच्या साईडला 5 इंच टिक करून घेत आहे ते 5 इंच जेव्हा आपण बाही शोल्डरला जॉईन करतो तेव्हा ते शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं। आता आपण बाहीची या साईडने उंचीही तेवढीच घेणार आहोत। 5.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे। 5 इंच आपण वरती घेतलेला आहे आणि 5 इंच आपण खालच्या साईडला टिक करून घेतलेला आहे। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। इथे आपण शिलाई मार्जिन वाढवूनच 5 इंचाची बाही कट करत आहोत। ही आहे आपली अस्तरची बाही। अस्तरच्या बाहीसाठी फक्त आपण पाव इंच एक्स्ट्रा घेत असतो। इथून तर इतकी आपण 5 इंचाची घेतलेली आहे। बघू शकतात 5 इंचाची बाही आहे। वरच्या साईडला आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खालच्या साईडलाही आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। सर्वात आधी ही लाईन मारण्याच्या आधी आपल्याला पेपर आधी सरळ कट करून घ्यायचा असतो। इथे मी जो पेपर आहे सर्वात आधी तो सरळ कट करून घेतलेला आहे। तुमचा जर पेपर किंवा जे आपण कापड घेतो ते सरळ कट नसेल तर आपल्याला सर्वात आधी लाईन मारून मगच माप टाकायचे आहेत। आता आपण दंडघेर मोजून घेणार आहोत। 40 साईजचा जो दंडघेर आहे तो मी इथे 7.5 इंच घेणार आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकता। जो गोल आकार असतो आपल्या बाहीचा तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। बऱ्याच जणांचा 7.5ही असू शकतो, काहींचा 8 असू शकतो तर काहींचा 7.25ही असू शकतो।
तर मी ते 7.5 इंच दंडगेर घेतलेला आहे आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। परत एकदा सांगते मी, दंडगेर हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे। बऱ्याच जणांचा दंडगेर हा 7.5 येऊ शकतो, 7.25 येऊ शकतो किंवा 7.25 देखील येऊ शकतो। हा जो गोल राऊंड आहे हा आपला दंडगेर आहे। हा आपल्याला ह्या टिपपासून व्यवस्थित मोजून घ्यायचा असतो आणि तुम्ही जर अंगावरून माप घेऊन दंडगेर मोजत असाल, तुमचा 14 येत असेल तर 7 इंचवरती टिक करायचं आहे आणि 15 इंच जर आला तर तुम्ही 7.5 इंचवरती टिक करायचं आहे आणि 13 इंच येत असेल तर तुम्ही 6.5 इंचवरती टिक करायचं आहे। म्हणजेच आपल्याला निम्मवरती टिक करून घ्यायचं असतं। जर तुम्ही अंगावरून माप घेतलं तरच आपल्याला निम्मवरून टिक करायचं आहे। इथे आपण टिक करून घेणार आहोत 2.5 इंचावरती। हा खुल्या भागाकडून आपल्याला कमी करून घ्यायचं असतं आणि तुमच्या जर बाहीला फुगा येत असेल तर आपल्याला 3 इंचावरती टिक करायचं आहे। मी इथे तुम्हाला 3 इंचावरची जी बाही आहे ती कट करून दाखवणार आहे। बऱ्याच जणांच्या बाहीला फुगा येत असतो, ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल त्यांनी 3 इंचवरती टिक करायचं आहे। टिक करताना आपल्याला जे वरच्या साईडने इथून तर इतकं 3 इंच घ्यायचं आहे। नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, इथून तर खालीपर्यंत आपण 3 इंचावरती टिक करून घेत असतो। नॉर्मल बाहीसाठी आपण 2.5 इंचावरती टिक करत असतो। आपले सबस्क्रायबर सुरेखा साबळे यांची कमेंट होती की त्यांच्या बाहीला फुगा येतो, तर या पद्धतीने आपण खुल्या भागाकडून 3 इंच कमी करून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने जर बाही कट केली तर तुमच्या बाहीला कधीच फुगा येणार नाही। आपल्याला आकार घेतानाही अगदी व्यवस्थित घ्यायचा असतो। आपला आकार जरी चुकला तरी आपल्या बाहीला फुगा येतो। इथे आपण वरच्या साईडने बंद बाजूकडून 3 इंचावरती टिक करून घेणार आहोत। एक टिक आपली 3 इंचावरती आणि एक 2 इंचावरती करूयात। इथे आपण 2 इंचावरती टिक करून घेत आहोत। ही जी बाही आपण कट करत आहोत, सुरेखा साबळे यांच्या कमेंटवरून आपण ही बाही कट करत आहोत। आता आपण आकार देऊन घेऊयात। खुल्या भागाकडून आपल्याला 3 इंच कमी घ्यायचं आहे, तेव्हाच आपल्या बाहीला फुगा येणार नाही। आणि हा जो मी आकार देऊन घेत आहे हाही आकार खूप महत्त्वाचा आहे। हाही आपला आकार जर व्यवस्थित असेल बाहीचा तरीही आपल्या बाहीला फुगा येणार नाही। समजा तुमचा बाहीचा आकार जरी चुकला तरी बाहीला फुगे येतात, म्हणून आपल्याला आकार देताना व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे। आपला जर हा बाहीचा आकार चुकला तर आपल्या बाहीला फुगा येतो आणि चुन्याही पडतात, म्हणून आपल्याला बाहीला आकार देताना व्यवस्थित आकार हा द्यायचा असतो। इथे बघू शकता, हा जो मी आता आकार दिला हा आतला आकार आहे म्हणजेच पुढचा, आणि जो वरून आपण आकार दिलेला आहे हा पाठीमागचा आकार आहे। आता आपण इथे लिहून घेणार आहोत। जे आपण 1/2 इंच खालच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे ते आपण ज्या वेळेला अस्तरच्या बाहीला अस्तर जॉईन करतो तेव्हा ते 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं, म्हणून आपण 1/2 इंच वाढवून घेतलेलं असतं। ही बाही जी कट केलेली आहे म्हणजेच आपण टिक केलेली आहे, ही आहे आपली अस्तरची बाही। अस्तरच्या बाहीला फक्त आपण 1/2 इंच वरती आणि 1/2 इंच खाली वाढवून घेतलेलं असतं। हे 1/2 इंच आपण अस्तरच्या बाहीसाठी वाढवून घेतो। मी इथे लिहूनही घेते, अस्तरच्या बाहीचे माप आहेत हे। मी बिना अस्तरची बाही देखील तुम्हाला कट करून दाखवणार आहे। ही आहे आपली अस्तरसाठी बाही। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। दंडघेर प्लस 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ही घ्यायला लागतं। दंडघेर हा आपल्या बाहीवरून मोजून घ्यायचा असतो आणि नंतर आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्यायचं असतं। हे जे 1.5 इंच आपण लिहून घेतलेलं आहे ही शिलाई मार्जिन आहे। इथून इतका आपला दंडघेर आहे आणि हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। दंडघेर हा प्रत्येकाचा कमी जास्त असू शकतो। इथे मी 7 इंच दंडघेर घेतलेला आहे, म्हणजेच आपला बाहीचा जो गोल राऊंड आहे तो 14 इंच आहे। 14चा आपण निम्म केलेला आहे। 7 इंच इथे आपण दंडघेर घेतलेला आहे। आता आपण हे जे आकार देऊन घेतलेले आहेत ते किती इंचावरून आकार देऊन घेतो ते लिहून घेऊयात। हा जो आकार आहे हा आपला पुढचा आकार आहे बाहीचा। हा 2 इंचावरती असतो। 40 साईज पासूनचे पुढचे आकार हे चेंज होत असतात। हे 3 इंच, 3 इंचावरून आपण हा बाहेरचा आकार दिलेला आहे आणि जो आतला आकार आहे तो 2 इंचावरून दिलेला आहे।
इथून आपलं हे 3 इंच घेतलेलं आहे. ज्यांच्या बाहीला फुगे येत असतील त्यांनी खुल्या भागाकडून 3 इंच कमी करून घ्यायचं असतं आणि ज्यांची नॉर्मल बाही बसत असेल त्यांनी 2.5 इंच कमी करायचं आहे. इथे आपली 40 साईजची 5 इंचाची बाही टिक झालेली आहे. म्हणजेच 5 इंच उंचीची बाही आपण इथे टिक केलेली आहे. आता आपण हिला कट करून घेऊयात. ही बाही आपण सुरेखा साबळे यांच्या कमेंटवरून केलेली आहे. ते म्हणतात की त्यांच्या बाहीला फुगा येतो, तर तुम्ही या पद्धतीने 3 इंच जर कमी करून घेतलं तर तुमच्या बाहीला फुगा येणार नाही. आणि मेन म्हणजे आपल्या बाहीला आपल्याला आकार व्यवस्थित देता आला पाहिजे. आपल्याला बाहीला आकार देताना अगदी सावकाश असा आकार द्यायचा असतो. आपला आकार चुकला तरी आपल्या बाहीला फुगा येऊ शकतो. इथे आपण वरचा भाग कट करून घेतलेला आहे. मधोमध आपल्याला खाचा पाडायचा आहे. आता आपण बाही ओपन करून घेऊयात आणि जो पुढचा भाग आहे टिक केलेला तो कट करून घेऊया. इथे बाही आपल्याला ओपन करायची आहे, मग कट करायचा आहे. हा आतला जो आपण आकार देतो तोही खूप महत्त्वाचा आहे. तो जरी थोडा कमी जास्त झाला तरी आपल्या पुढच्या साईडला फुगा येत असतो. म्हणजेच आपल्या आर्महोलच्या साईडला आपल्याला बाहीलाही फुगा येतो आणि आर्महोललाही फुगा येतो. हे 1.5 इंच आपल्याला अगदी व्यवस्थित कट करायचं आहे आणि तिथून पुढेच आपल्याला हे आकार वेगळे करायचे असतात. इथे आपली 40 साईजची बाही कट झालेली आहे. तुम्ही बाहीची उंची वाढवून घेऊ शकता. जिथं मी 1/2 इंच शिलाई मार्जिन अस्तरसाठी लिहिलेलं आहे तिथून खाली आपल्याला उंची वाढवून घेता येते. ह्या बाहीवरून तुम्ही 7 इंच उंचीचीही करू शकतात, 9 इंच उंचीची देखील करू शकतात. फक्त आपल्याला उंची वाढवताना मी जिथे लिहून घेतलेलं हे 1/2 इंच शिलाई मार्जिन अस्तरसाठी तिथूनच आपल्याला खाली हे वाढवून घ्यायचं असतं. वरच्या साईडला आपण बाही वाढवून घेत नाही. ह्या बाहीवरून जर तुम्हाला बाही वाढवून घ्यायची असेल तर मी जसं सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला बाही वाढवून घ्यायची आहे. आणि जिथं आपण खुल्या भागाकडून 3 इंचाने कमी घेतलेलं आहे तिथं आपल्याला 3.5 इंच घ्यायचं असतं मोठ्या बाहीसाठी. इथे मी छोटासा खाचा पाडून घेते. मी तुम्हाला 40 साईजच्या पेपर पॅटर्नला ही लावून दाखवणार आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की ही बाही जी कट केलेली आहे ती परफेक्ट मापाची आहे. बऱ्याच जणांची बाही कमी पडते. मी इथे 40 साईजचं पेपर कटिंग घेतलेलं आहे. आपले सबस्क्रायबर आहेर यांची कमेंट होती की त्यांची बाही कमी पडते. मी जसं तुम्हाला माप घेऊन दाखवलेलं आहे त्या पद्धतीने ते आपण बाही कट केलेली आहे. तुम्हाला मी पेपर कटिंगवरती बाही लावून दाखवणार आहे. सर्वात आधी आपण 1/2 इंचवरती टिक करून घेऊयात. आता आपण जी बाही कट केलेली आहे ती लावून बघणार आहोत. हे 1/2 इंच आपण का टिक केलं तेही मी तुम्हाला दाखवते. ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करतो त्यावेळेला ते 1/2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. म्हणून आपल्याला 1/2 इंचवरती टिक करून घ्यायची असते. इथे आपण शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच टिक केलेली आहे. आता आपण पाठीमागचा जो भाग आहे बाहीचा तो लावून बघूयात. हा आपला पाठीमागचा भाग आहे. हा आहे आपला पुढचा भाग. पुढच्या भागावरती मी छोटीशी टिक करून घेते. तुम्ही खाचा देखील पाडून घेऊ शकतात. आता आपण इथे पाठीमागचा भाग घेतलेला आहे लावून बघण्यासाठी. इथे 1/2 इंचवरती आपण जी टिक केलेली आहे तिथून आपल्याला ही बाही लावून बघायची आहे. आपण बाहीला हा मधोमध खाचा पाडलेला आहे तो 1/2 इंचवरती ठेवायचा आहे. बाही लावताना नेहमी आपल्याला पाठीमागच्या भागावरतीच बाही लावून बघायची असते. हा खाचा आपण जे 1/2 इंचवरती टिक केलेला आहे तिथं ठेवणार आहोत आणि व्यवस्थित अशी बाही लावून बघणार आहोत. आपल्याला अगदी बाही सावकाश अशी लावून बघायची आहे. आपल्याला बाही लावताना अगदी सावकाश लावायची आहे. बाहीचा कापडही ओढायचा नाही आणि खालचा जो कापड आहे तोही आपल्याला ओढायचा नसतो. हा जो आपण खाचा पाडलेला आहे हा बरोबर असं 1.5 इंचवरती आलेला आहे आणि आपल्या बाहीची जी आपण घडी घेतलेली होती ती परफेक्ट अशी बसलेली आहे. आपली बाही कुठंही कमी पडलेली नाही. तुम्ही या पद्धतीने जर मापं टाकून बाही कट केली तर तुमची बाही बिलकुल कमी पडणार नाही. आपले सबस्क्रायबर आहेर यांची कमेंट होती की त्यांची बाही कमी पडते. या पद्धतीने जर आपण बाही कट केली तर आपली बाही बिलकुल कमी पडत नाही. त्यांच्या रिक्वेस्टवरून मी ही बाही तुम्हाला पाठीमागच्या भागावरती लावूनही दाखवलेली आहे. आहेर यांचाही डाऊट इथे क्लिअर झालेला आहे. आज आपण इथे 40 साईजची 5 इंच उंचीची अस्तरची बाही कट केलेली आहे.
आणि ती खूप सोप्या पद्धतीने आपण कट केलेली आहे। आता आपण नेक्स्ट बाही कट करायला सुरुवात करूयात, म्हणजेच पुढची बाही कट करायला सुरुवात करूयात। इथे आपल्याला 42 साईजची बाही कट करायची आहे। 42 साईजचा जो चौथा भाग आहे तो 10.5 इंच आहे। आपल्याला बाहीची घडी ही 10.5 इंच घ्यायची आहे। मी तुम्हाला ही बाही देखील लावून दाखवणार आहे। इथे मी पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपण पाव इंच खालच्या साईडला टिक करून घेऊयात। आपण 42 साईजची बाही देखील अस्तरचीच कट करणार आहोत। मी बिना अस्तरची बाही देखील तुम्हाला कट करून दाखवणार आहे। ही बाही आपण 4 इंच उंचीची कट करणार आहोत। या पद्धतीने मी 4 इंच उंचीची बाहीला टिक केलेला आहे। पाव इंच आपण खालच्या साईडला टिक केलेला आहे आणि पाव इंच वरच्या साईडला, जेवढी आपली उंची आली तेवढी या साईडलाही टिक करून घ्यायचं आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी लाईन मारून घेतलेली आहे। इथेही आपण जे पाव इंच खालच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे तिथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। हे ज्या वेळेला आपण अस्तर जॉईन करतो त्यावेळेला शिलाई मार्जिनमध्ये ते ॲड होऊन जातं। मी तुम्हाला दाखवते, जे आपण अर्धा इंच पाव इंच वाढवून घेतो अस्तरच्या बाहीसाठी। बघू शकता या पद्धतीने आपण जेव्हा अस्तर जॉईन करतो तेव्हा ते पाव इंच शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं आणि जे वरती आपण अर्धा ते पाव इंच वाढवलेलं आहे, ज्या वेळेला आपण बाही शोल्डरला जॉईन करतो त्यावेळेला ते पाव ते अर्धा इंच जॉईन होऊन जातं। आता आपण बाहीची घडी टाकूयात। आपण इथे 42 साईजची बाही कट करत आहोत। 42चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 42चा चौथा भाग आहे 10.5 इंच। 10.5 इंचवरती आपण इथे टिक केलेला आहे, म्हणजेच आपली 42 साईजची बाहीची जी घडी आहे ती 10.5 इंचाची येणार आहे। आता आपण खुल्या भागाकडून कमी करून घेऊयात। मी इथे तुम्हाला साईजवरून बाही कट करून दाखवणार आहे। याआधी तुम्हाला मुंड्याचा जो गोल राऊंड आहे पाठीमागचा त्यावरून माप घेऊन बाही कट करायला देखील शिकवलं होतं। इथे मी 2.5 इंचवरती टिक केलेला आहे। इथे आपली बाही लहान आहे म्हणून मी इथे 2.5 इंचवरती टिक केलेला आहे। आपल्याला हे 4 ते 5 इंचाच्या बाहीसाठी 2 ते 2.5 इंचवरती टिक करायचं असतं। तुमच्या बाहीला जर फुगे येत असतील तर तुम्ही 2.5 इंचवरती टिक करा, नाहीतर 2 इंचवरती टिक केलं तरीही चालेल। इथे मी 7.5 इंचचा दंडघेर घेत आहे, म्हणजेच आपल्या बाहीचा जो गोल राऊंड आहे तो 15 इंचचा येणार आहे। 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून बाहीचा दंडघेर काढून घेऊ शकतात। प्रत्येकाचा साईजनुसार दंडघेर हा वेगवेगळा असतो। कुणाचा 7.5 असतो, कुणाचा 7.25, तर कुणाचा 8 देखील असू शकतो। म्हणून आपल्याला दंडघेर मोजून 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं। आता आपण बंद बाजूकडून 3 इंच आणि 2 इंचवरती टिक करून घेऊया। इथे आपण 3 इंचवरून आणि 2 इंचवरून टिक केलेला आहे। जे आपण 3 इंचवरून टिक करून घेतो तो पाठीमागचा मुंड्याचा आकार असतो, म्हणजेच हा आकार आपण पाठीमागच्या साईडला जॉईन करत असतो। इथे आपल्याला बाहीला आकार देताना अगदी व्यवस्थित असा आकार द्यायचा असतो। हा आहे आपला पाठीमागचा आकार। आता आपण आतला आकार देऊन घेऊयात। आतला जो आकार देतो आपण ते 2 इंचवरती टिक केलेला आहे आणि मधला जो स्पेस आहे, मधला जो आकार आहे आपल्या बाहींचा दोघांमधला आकार हा अर्धा ते 1.25 इंच असू शकतो, म्हणजेच तेवढाच घ्यायचा असतो। तुम्ही अर्धा इंचही घेऊ शकतात किंवा 1.25 इंच देखील घेऊ शकतात। याआधी मी बाहीचे व्हिडिओ टाकलेले आहेत। बाही कशी कट करायची, कुठून किती इंच कमी करायचं त्यात मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। हे जे आपल्या बाहीचे दोघं आकार आहेत यातलं जे अंतर आहे ते अर्धा इंच ते 1.25 इंच घ्यायचं आहे। इथे आपण बाही अगदी सोप्या पद्धतीने टिक केलेली आहे आणि ही बाही आहे 42 साईजची। मी इथे तुम्हाला घडीवरून बाही कशी कट करायची ते सांगत आहे। याआधी मी तुम्हाला मुंड्याचा जो गोल राऊंड आहे पाठीमागचा त्यावरून माप घेऊन बाही कट करायला देखील शिकवलं होतं आणि तेच व्हिडिओ मी अपलोड देखील केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। हे आहे आपलं पाव इंच आपण हे अस्तरच्या बाहीसाठी एक्स्ट्रा घेतलेलं असतं। अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला पाव ते अर्धा इंच घ्यायचं असतं। तुम्ही जेवढं शिलाई मार्जिनमध्ये घेत असाल
तेवढं आपल्याला हे घ्यायचं असतं। मी ते 1/2 इंच घेते अस्तरच्या बाहीसाठी, म्हणून 1/2 इंच वाढवून घेतलेलं आहे। समजा तुम्ही शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच घेत असाल तर तुम्ही अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे। इथून आपला हा जो आकार आहे आतला आकार तो 2 इंचाचा आहे। 2 इंचावरून आपण हा खाली आकार दिलेला असतो। 40 साईज पासून हे आकार चेंज होत असतात। इथे आपण 3 इंचापासून खाली आकार दिलेला असतो। हे जे दोघांमधलं अंतर आहे ते अर्धा इंच ते 1.25 इंच आहे। आपल्याला यापेक्षा जास्त अंतर नाही घ्यायचं आहे। हे जे आहे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। दंडघेर प्लस 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन हे घ्यायला लागतं। तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊजवरून घ्यायचा आहे आणि त्यात 1.5 इंच ॲड करायचं आहे। आणि हे जे घेतलेलं आहे आपण खुल्या भागाकडून 2.5 इंच ते 2.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे। मी ते 2.25 इंच घेतलेलं आहे। तुमच्या बाहीला जास्त फुगा येत असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता किंवा 2 इंच देखील घेऊ शकतात। इथे आपली जी बाही आहे ती 4 इंचाची आहे। 4 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला 1/2 इंच वरच्या साईडला वाढवायचं आहे शिलाई मार्जिनसाठी आणि 1/2 इंच आपण खालच्या साईडला शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। इथे मी तुम्हाला सर्व माप लिहून दाखवलेले आहेत। 42 साईजचे माप मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि घडीवरून आपल्याला बाही कटिंग कशी करायची आहे ते देखील मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे आणि माप कशी घ्यायची तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये यामध्ये सांगितलेलं आहे। सर्वात आधी आपल्याला जो वरचा आकार आहे म्हणजेच पाठीमागचा आकार तो कट करून घ्यायचा असतो। आता आपण जो आतला आकार आहे म्हणजेच आपला पुढचा आकार तो कट करूयात। आपल्याला ही बाही ओपन करून घ्यायची आहे। इथे आपण आधी खाचा पाडून घेऊयात। अगदी मधोमध आपल्याला खाचा पाडून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा बाही जॉईन करू तेव्हा आपलं लक्षात येईल। पुढच्या साईडला तुम्ही एक टिक करून घ्यायची आहे बाही ओळखण्यासाठी। हा जो खोल भाग असतो आपल्या बाहीचा हा पुढचा भाग असतो। हा जो आपण एक्स्ट्रा कट करून घेतो आतून खोल भाग तो पुढच्या साईडला आपल्याला जॉईन करायचा असतो। ही आहे आपली 42 साईजची बाही। मी इथे टिक करून घेत आहे। या पद्धतीने तुम्ही टिक करून घेऊ शकतात किंवा छोटासा खाचा देखील पाडून घेऊ शकतात। आज आपण इथे 42 साईजची बाहीची घडी कशी घ्यायची आणि खुल्या भागाकडून किती इंच कमी करून घ्यायचं ते अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे। आता आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं तिथं आपण खाचा पाडून घेतलेला आहे। मी तुम्हाला इथं देखील बाही लावून दाखवणार आहे कारण तुमचे सगळे डाऊट इथं क्लिअर होतील। हे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी सोडून द्यायचं आहे। तिथून पुढे आपण खाली बाही मोजून घेत असतो। मी हा पाठीमागचा जो मुंड्याचा गोल राऊंड आहे त्याच्यावरून माप घेऊन बाहीची घडी कशी कट करायची किंवा बाहीची घडी कशी घ्यायची, खुल्या भागाकडून किती इंच कमी करून घ्यायचं त्याचा देखील व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता आपण जिथे अर्धा इंचावरती टिक केलेलं होतं तिथून आपल्याला ही बाही लावून बघायची आहे। आपल्याला बाही लावताना अगदी सावकाश अशी लावायची असते। बघा इथेही आपली बाही अगदी सावकाश अशी लावून बघितलेली आहे आणि अगदी व्यवस्थित अशी पुरलेली आहे। कुठंही आपली बाही कमी पडलेली नाही। हे जे 1.5 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे। कुठंही आपली बाही इथे कमी पडलेली नाही। आपण जर माप अगदी व्यवस्थित घेतले तर आपली बाही अगदी बरोबर अशी पुरून जाते। माप घेताना आपल्याला बाहीचे माप व्यवस्थित घ्यायचे आहे आणि जो गोल राऊंड आहे तोही आपल्याला अगदी व्यवस्थित घ्यायचा आहे। मी तुम्हाला हे माप देखील मोजून दाखवते। अर्धा इंच वरती आपल्याला सोडायचं आहे शिलाई मार्जिन। तिथून खालून आपण हे माप मोजायचं आहे। जो हा बाहेरचा राऊंड आहे तेवढा आपण माप मोजून घ्यायचं आहे। हे झालं 11 इंच। इथे आपण पाठीमागचा जो गोल राऊंड होता त्याचं माप मोजलेलं आहे आणि ते आलेलं आहे 11 इंच। आता आपण बाहीचं देखील मोजून घेणार आहोत। 42 साईजचं आपण माप मोजलेलं आहे आणि आपण 42 साईजचाच हा पाठीमागचा भाग देखील मोजून घेणार आहोत। इथून आपल्याला हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे। जसं आपण पाठीमागच्या मुंड्यावरून गोल राऊंड मोजून घेतलेला आहे सेम तसाच
या पद्धतीने आपल्याला हा गोल राऊंड मोजायचा आहे. आपल्या बाहीचा देखील तेवढाच येणार आहे. मी तुम्हाला मोजून दाखवते. बघू शकता जेवढा आपला पाठीमागचा गोल राऊंड आलेला आहे 11 इंच, बाहीचाही आपला 11 इंच हा गोल राऊंड आलेला आहे. म्हणजेच आपली जी बाही आहे ती अगदी बरोबर आहे, कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही. मी तुम्हाला ही बाही लावूनही दाखवली आहे. तुम्ही न लावता या पद्धतीने बाही मोजून बघू शकता. इथे आपली 42 साईजची बाही देखील कट झालेली आहे. ती परफेक्ट अशी कट झालेली आहे. आता आपण दुसरी बाही कट करायला सुरुवात करूयात. आता आपल्याला 44 साईजची बाही कट करायची आहे. 44 साईजची बाही देखील आपण त्याच पद्धतीने कट करणार आहोत. इथे मी पेपर घेतलेला आहे. पेपरची आपण घडी केलेली आहे. ओपन बाजू समोरच्या बाजूने आहे आणि जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला घ्यायची असते. सर्वात आधी मी इथे घडी मोजून दाखवते. 44 साईजचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 44 साईजचा चौथा भाग आहे 11 इंच. आपल्याला 11 इंच वरती टिक करायचा आहे. मी इथे 11 इंच वरती टिक करून घेत आहे. अगदी बरोबर असं आपल्याला 11 इंच वरती टिक करायचं आहे. इथे आपण बाहीची जी घडी आहे ती 11 इंच घेतलेली आहे. आता आपण लाईन मारून घेऊयात. इथे मी 44 साईजसाठी 11 इंचाची घडी घेतलेली आहे. म्हणजेच 44चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि त्याची घडी घ्यायची आहे. आता आपण उंची मोजून घेऊयात. मी इथे तुम्हाला बिना अस्तरची बाही कट करून दाखवणार आहे. बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1.25 ते 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हे शिलाई मार्जिन आपण हात शिलाई वगैरे करतो त्यासाठी घ्यायचं असतं. बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1 ते 1.25 इंच किंवा 1.5 इंच हे खालच्या साईडला जास्त घ्यायचं आहे आणि 1/2 इंच आपल्याला ते अर्धा इंच वरच्या साईडने बाही जॉईन करण्यासाठी घेत असतो. म्हणजेच मी इथे बाहीची उंची घेत आहे 9 इंच. 9 इंच प्लस आपल्याला 1/2 इंच वरच्या साईडला प्लस 1.5 इंच आपलं खाली शिलाई मार्जिन किंवा 1.25 इंच घेत असाल तर 1.25 इंच शिलाई मार्जिन. मी इथे 1.25 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. 9 इंच उंचीची बाही घेतलेली आहे आणि 1/2 इंच वरच्या साईडला एक्स्ट्रा घेतलेला आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. हे जे 1.25 इंच आहे ते आपल्याला बिना अस्तरच्या बाहीसाठी घ्यायला लागतं. आता आपण इथून खुल्या भागाकडून कमी करून घेऊयात. इथे 3.5 इंचावरती मी टिक करत आहे. तुमच्या बाहीला जर जास्त फुगा येत असेल तर तुम्ही 3.25 इंचावरती टिक करायचं आहे. पण आपल्याला 3.5 3.25 इंचापर्यंत टिक करायचं असतं, त्यापेक्षा जास्त नाही. इथे मी फक्त 3.5 इंचावरती टिक करून घेतलेलं आहे. जर आपण 4 इंच 4.25 इंचावरती टिक केलं तर आपली बाही व्यवस्थित बसणार नाही. इथेही मी 3.5 इंचावरती टिक करून लाईन मारून घेत आहे. आपल्याला 9 इंचाच्या बाहीसाठी 3 ते 3.25 3.5 इंच टिक करायचं आहे आणि तुमच्या बाहीला जर जास्त फुगा येत असेल तर तुम्ही 4.25 इंचापर्यंत टिक करू शकता. वरच्या साईडने मी इथे 3.5 इंचावरती टिक करत आहे कारण ही 44 साईजची बाही आहे. इथे 2.25 इंच. आता आपण दंडघेर मोजून घेऊयात. दंडघेर हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मी ते 8 इंचाचा दंडघेर घेत आहे. म्हणजेच बाहीचा जो गोल राऊंड आहे तो 16 इंच येणार आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून दंडघेर मोजून टिक करायचा आहे. त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. इथेही आपण लाईन मारून घेणार आहोत. हे 1.5 इंच आपण जी लाईन मारून घेत आहोत ते शिलाई मार्जिन असतं. 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायलाच लागतं. इथूनही मी थोडी क्रॉस लाईन मारते जेणेकरून आपली जी बाही आहे ती व्यवस्थित जॉईंट होईल, खालून व्यवस्थित आकार देता येईल. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. जे आपण 3.25 ते 3.5 इंच वरती टिक केलेला आहे त्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हा पाठीमागचा आकार आहे आणि हा आहे आपला पुढचा आकार.
आपले हे बाहीचे दोघं आकार जर व्यवस्थित आले तर आपली बाही अगदी व्यवस्थित बसते। इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। इथे आपल्या बाहीला दोघंही आकार देऊन झालेले आहेत। हा जो आकार आहे तो 2.25 इंच आणि हा 3.25 ते 3.5 इंच आपल्याला घ्यायचा असतो। म्हणजेच दोघा आकारमध्ये 1 इंचाचा फरक असला पाहिजे। हा आहे आपला 2.25 इंच आणि पुढचा आहे 3.25 इंच, 3.5 इंच देखील घेऊ शकतात। आणि हे जे दोघा आकारांमधलं अंतर आहे ते अर्धा इंच ते 1.25 इंच आपल्याला घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही। इथे मी तुम्हाला लिहूनही दाखवत आहे म्हणजेच तुमच्या लक्षात येईल। इथून आपण खुल्या भागाकडून घेतलेलं आहे हे 3.5 इंच। आपल्याला हे 3, 3.25 ते 3.5 इंच खुल्या भागाकडून घ्यायचं असतं। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। हे दंडघेर प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। मी ते तुम्हाला लिहून दाखवते जेणेकरून लवकर लक्षात येईल। हे जे आपण 1.25 इंच वाढवून घेतलेलं आहे ते आपण बिना अस्तरच्या बाहीसाठी खाली हात शिलाई घेतो, त्यासाठी आपल्याला हे 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं। मी याआधी अस्तरच्या बाहीवरून माप घेऊन बाही कशी कट करायची आणि बिना अस्तरच्या बाहीवरून मापे घेऊन कशी कट करायची, त्यात किती इंच वाढवायचं ते डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ही आहे आपली बिना अस्तरची बाही। बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला खालच्या साईडने 1.25 इंच वाढवून घ्यायचं असतं आणि अस्तरच्या बाहीसाठी फक्त आपल्याला अर्धा ते 1.25 इंच। हा आहे दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। ही जी बाही आहे ही 9 इंच उंचीची आहे। इथे आपण बिना अस्तरची बाही 9 इंचाची कट केलेली आहे। यापेक्षा उंची तुम्ही वाढवू शकतात किंवा कमी देखील करू शकतात। उंची आपल्याला नेहमी खालच्या बाजूनेच वाढवायची असते। म्हणजेच मी जिथं 1.25 इंच शिलाई मार्जिन लिहून घेतलेलं आहे तिथून खाली आपल्याला उंची वाढवून घ्यायची असते। ही आहे आपली 44 साईजची बिना अस्तरची बाही आणि ही बिना अस्तरची बाही आपण खूप सोप्या पद्धतीने माप घेऊन टिक केलेली आहे। ही देखील बाही मी तुम्हाला लावून दाखवणार आहे। बिना अस्तरच्या बाहीसाठी आपल्याला 1.25 इंच खालच्या साईडला शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। 1.25 इंच आपण खाली शिलाई मार्जिन घेतलेलं आहे। परत 9 इंच मोजून आपल्याला वरच्या साईडने 1.25 ते अर्धा इंच शिलाई मार्जिन परत घ्यायचं असतं। जे आपण वरच्या साईडला 1.25 ते अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो ते आपण जेव्हा बाही जॉईन करतो त्यात ते शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं। इथे आपण वरचा जो भाग होता तो कट केलेला आहे बाहीचा। आता आपण जो आतला भाग आहे म्हणजे पुढचा भाग आहे तो कमी करून घेऊयात। आपल्याला या दोघांमधलं अंतर अर्धा इंच ते 1.25 इंच घ्यायचं आहे। आता आपण अगदी मधोमध खाचा पाडून घेऊयात। मी इथे अगदी मधोमध खाचा पाडून घेतलेला आहे। इथे आपली 44 साईजची 9 इंचाची बाही बिना अस्तरची कट झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण माप घेऊन ही बाही कट केलेली आहे। मी तुम्हाला ही बाही देखील लावून दाखवणार आहे। ही 9 इंचाची आहे, तुम्ही यापेक्षा जास्त उंची वाढवून घेऊ शकतात। इथे आपण 44 साईजचा पाठीमागचा भाग घेऊयात। तुम्ही ज्या साईजचं माप कट केलेलं असेल बाहीचं तो भाग घ्यायचा आहे। अर्धा इंच वरती या पद्धतीने टिक करायचा आहे। जो गोल राऊंड आहे मुंड्याचा तिथे वरती आपल्याला अर्धा इंच टिक करायचा आहे आणि आपण बाहीला जो आतून मधोमध खाचा पाडून घेतलेला आहे तो तिथं ठेवून या पद्धतीने आपल्याला बाही लावून बघायची आहे। आपल्याला बाही लावताना अगदी सावकाश अशी फिरवून लावायची आहे। बघू शकता मी कशा पद्धतीने इथे बाही तुम्हाला लावून दाखवत आहे। त्याच पद्धतीने आपल्याला बाही लावायची आहे। 1.5 इंच आपलं बरोबर असं ॲडजस्ट झालेलं आहे, अगदी समोरासमोर आलेलं आहे। म्हणजेच आपली बाही अगदी बरोबर अशी कट झालेली आहे, कुठंही कमी नाही किंवा जास्त नाही। बघू शकता तुम्ही। आपण जर व्यवस्थित माप टाकून आणि माप घेऊन जर बाही कट केली तर आपली बाही कमी पडत नाही। बाही कट करताना आपल्या दोनच चुका होऊ शकतात। आपल्या घडीचं माप जर व्यवस्थित नसेल तरी आपली बाही चुकू शकते किंवा कमी पडू शकते।
आणि आपल्या बाहीचा जर आकार व्यवस्थित नसेल तर आपल्या बाहीला फुगा देखील येऊ शकतो. म्हणून आपल्याला अगदी काळजीपूर्वक ही बाही टिक करून कट करायची असते. आणि तुमची बाही जर कमी पडत असेल तर या पद्धतीने मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने आपल्याला 1/2 इंच खालच्या साईडला टिक करायचं आहे. आणि समजा तुमच्या बाहीला फुगा येत असेल तरी तुम्ही या पद्धतीने 1/2 इंच कट करून घेऊ शकतात. दोघंही पद्धतीने आपण हे यूज करू शकतो. म्हणजेच फुगा येईल तरी आपल्याला हे टिक करायचं आहे. आणि समजा तुमच्या बाहीला फुगा नाही आला आणि बाही कमी पडली तरी तुम्ही या पद्धतीने 1/2 इंच कमी करून घेऊ शकतात. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 40, 42 आणि 44 साईजची बाहीची पेपर कटिंग केलेली आहे. आणि तुम्हाला जर शिवणकामाविषयी काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.